किती शातीरपणे प्लॅन केला बघा. म्हणजे खून तर करायचा होता, पण आपण सापडायचं नाही. या खुनामध्ये आपल्याच नवऱ्याला अडकवायचं आणि आपल्या संसाराला मोडायचं. 2 वर्षाच्या बाळाचं काय होईल याचाही विचार करायचा नाही. आपल्या आई वडील भाऊ यांनी आपली पाठराखण केली, त्यांचाही विश्वास मोडून टाकायचा आणि आपल्या प्रियकराबरोबर ती आपण मौजमजा करत राहायचं. तर अशा पद्धतीची घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील पाटकळ या भागामध्ये घडलेली आहे. तारीख होती 14 जुलै 2025. पहाटेचे साधारण 3:30चा सुमार झालेला होता आणि दशरथ मनोहर दांडगे नावाचे एक गृहस्थ आहेत, ते त्यांच्या घरी गाढ झोपलेले होते. सगळा परिवार झोपलेला होता आणि त्याचवेळी मोबाईलची रिंग वाजते. फोन उचलला जातो आणि कानामध्ये तप्त शिलारत ओतावा अशा पद्धतीची बातमी मिळते. तुमची मुलगी किरण हिनं स्वतःला पेटवून घेतलेलं आहे आणि तुम्ही लवकर या. आता ही बातमी जी आहे ते देणारे किंवा कॉल करणारे होते किरणचे चुलत सासरे दत्तात्रय सावंत. आता तो जो परिवार आहे त्यांना ही बातमी कळते, सगळे घाबरून जातात आणि त्यानंतर तिथंच टाहू फोडला जातो. सगळीकडे त्या भागामध्ये बातमी जाते आणि तात्काळ गाडी केली जाते आणि रात्रीच्या साधारण 4:15च्या सुमारास हा परिवार त्या घटनास्थळी पोहोचतो. पाटकळ या गावी पोहोचतो, किरणच्या सासरी पोहोचतो. आता तिथं एक वेगळं दृश्य समोर आलेलं होतं. घरासमोर कडब्याच्या गंजीला आग लागलेली होती आणि त्या ठिकाणी एका महिलेचा जळालेला मृतदेह होता. आता पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले होते. गावात गर्दी जमलेली होती आणि रडत आणि अश्रू भरलेल्या नयनांनी त्या मयत मुलीचा पती जो आहे नागेश सावंत हे त्या सासऱ्यांजवळ येतात आणि त्यांना रडत रडत सांगायला लागतात की किरणनं स्वतःला पेटवून घेतलं आहे. आता हे दृश्य अत्यंत असं विदारक होतं, काळीच चिरणारं होतं. मृतदेह इतका जळालेला होता की त्याची ओळख पटवणं शक्य नव्हतं. पण नागेशनेच सांगितलं होतं की हा मृतदेह किरणचा आहे, कारण मोबाईल वगैरे तिथं सापडलेला होता. आणि त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यू असा गुन्हा नोंदवलेला होता. मृतदेहाचे अवशेष जे आहेत ते सोलापूर फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. आता या ठिकाणी माहेरच्या लोकांनी आक्रोश सुरू केला होता. अर्थात सगळेच रडत होते, पण माहेरच्या लोकांचा जास्त आक्रोश सुरू झालेला होता. आता तुम्ही विचार करा, त्या लोकांनी आपल्या जावयावरती काय आरोप केले असतील किंवा त्याला आणि त्याच्या परिवाराला काय काय बोलले असतील. विचार करा, कारण पाठीमागे जेव्हा अशा घटना समोर येतात त्यावेळेस कशा पद्धतीनं आरोप होतात. आणि शिवाय आमच्या मुलीनं आत्महत्या केलेली नाही तर तिची हत्या झाली अशा पद्धतीचा संशयसुद्धा व्यक्त केला जातो. आणि तो पती जीव तोडून सांगतोय की मी तिचा खून केलेला नाही आहे, पण तरीही तो आता खूनी ठरत होता आणि सगळेच त्याच्यावरती आरोप करायला सुरुवात करतायत. अशा प्रकरणामध्ये फक्त पतीचंच नाही तर सासू सासरे, नणंद, त्यानंतर त्याचा पती, त्यानंतर दीर, जाऊ, घरातले इतर लोक जे कोणी असतील त्या सगळ्यांवर आरोप केले जातात आणि या सगळ्यांना जेलमध्ये पाठवलं जातं. त्यांना सळो की पळो करून सोडलं जातं. आणि अशी अनेक प्रकरणं आपण पाठीमागं पाहिली असतील. असो, म्हणजे दोषी असो किंवा नसो, अशा पद्धतीनं परिवार बर्बाद होतात. पण या ठिकाणी तसं झालं नाही. या ठिकाणी पोलिसांचे आभार मानले पाहिजेत, कारण त्यांनी इतक्या तत्परतेनं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं तपास केला आणि त्यामुळे हे भयंकर प्रकरण आणि त्याचं रहस्य उघड झालेलं होतं. आता सुरुवातीला सगळ्यात पहिला संशय तर आलेला होता तो पतीवरती होता आणि त्यामुळे मग त्या पत्नीनं आत्महत्या का केली होती. सुखी संसार होता, 2 वर्षाची गोंडस मुलगी होती आणि मग ती आत्महत्या का करेल किंवा त्या पतीनंच हत्या केली आणि ती आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा पद्धतीनं काही सिच्युएशन त्या ठिकाणी लोकांनी क्रिएट केलेली होती. पण पोलिसांनी त्या पतीची चौकशी केलेली होती, कसून तपास केलेला होता आणि चौकशीमध्ये पती जो आहे तो खरं सांगतोय असं पोलिसांना जाणवत होतं. आणि या घटनेच्या पाठीमागं काहीतरी गौडबंगाल आहे हे सुद्धा पोलिसांच्या चाणाक्ष नजरेमध्ये आलेलं होतं. आणि याच्यामध्ये पती दोषी नाही हे पोलिसांच्या समोर आलेलं होतं. आता त्याच्यानंतर पोलिसांनी मयत महिलेच्या जवळ मोबाईल सापडला ही माहिती मिळाल्यानंतर मग तज्ज्ञ व्यक्तींकडून त्या मोबाईलचा CDR काढण्यात आला होता आणि त्याचे कॉल डिटेल्स वगैरे तपासले होते. यावेळेस या नंबरवरून एका व्यक्तीला सतत फोन गेलेले होते आणि ज्या रात्री ही घटना घडली त्या रात्रीसुद्धा मध्यरात्रीसुद्धा फोन गेलेले होते. आणि नंतर हा जो फोन आहे तो पतीला दाखवला तर तो अनोळखी आहे असं पतीनं सांगितलं किंवा तो ओळखीचा वाटत नव्हता. त्यानंतर त्या फोनचे डिटेल्स काढले, कारण ती किरण ज्याच्यावरती बोलत होती, ज्याच्याशी बोलत होती त्याचे डिटेल्स काढले
तो जो तरुण आहे तो यांच्याच भावकीतला, यांच्याच जवळचा निघाला होता. त्या तरुणाचं नाव होतं निशांत सावंत. आता पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशीला सुरुवात केली आणि धक्कादायक बाब समोर आली होती. किरण जी आहे ती जिवंत आहे आणि ती साताऱ्यामध्ये लपलेली आहे असं त्या तरुणानं सांगितलं होतं. पण पोलिसांनी खात्री करण्यासाठी मग त्याला व्हिडिओ कॉल करायला लावलेला होता आणि त्या निशांतनं व्हिडिओ कॉल केला आणि त्यावरती किरण बोलत होती आणि आता ती जिवंत आहे हे कळलं. आणि त्याच्यानंतर मग एक अत्यंत अनपेक्षित अशा घटना समोर आलेल्या होत्या आणि त्यामुळे सगळे हादरलेले होते आणि हा सगळा खुनाचा घटनाक्रम जो आहे तो पोलिसांनी उघड केलेला होता. तर प्रकरण कसं होतं तर पंढरपूर या ठिकाणचं आंबे नावाचं गाव आहे. त्या भागामध्ये दशरथ दांडगे नावाचे 50च्या आसपासचे गृहस्थ राहत आहेत. तर यांची एक सुकन्या आहे, तिचं नाव आहे किरण. तर हिचं लग्न मंगळवेढा या ठिकाणचं पाटकळ या भागामधील दिगंबर सावंत यांचा मुलगा नागेश यांच्याबरोबर ते ठरतं आणि फेब्रुवारी 2022मध्ये धुमधडाक्यात लग्न होतं. आता सुखानं संसार सुरू झालेला आहे आणि यांना नंतर एक मुलगी पण झाली. नाव ठेवलं होतं त्या मुलीचं आरोही. आता ही मुलगी जी आता 2 वर्षाची झालेली होती, लग्नाला 3 वर्ष होत आलेली होती. घरामध्ये सगळं सुख आणि संपन्नता होती. पतीचं हॉटेल होतं आणि बागायती जमीन होती. जे पाहिजे ते सगळं त्या पत्नीला मिळत होतं. आनंदाने सुखाने संसार सुरू होता. पण याच काळामध्ये निशांत सावंत याच्याबरोबर ती त्या पत्नीची जवळीक निर्माण होते आणि काही महिन्यापासून हे सगळं चालू होतं. आता आपण दोघं पळून जाऊ आणि नव्यानं संसार करू वगैरे असं या दोघांनी ठरवलं होतं आणि यामुळे मग यांनी एक भयानक खुनाचा कट रचलेला होता. त्याची तयारी यांनी सुरू केली होती. आता कोणतीही घटना जेव्हा घडवायची त्याची पार्श्वभूमी यांनी तयार करायची असं ठरवलं होतं. त्याप्रमाणे काहीतरी कारण सांगून त्या पतीबरोबर ती वाद घालायला पत्नीनं सुरुवात केली. म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे की पती आणि पत्नीमध्ये वाद आहे. तर अशा पद्धतीनं हा भांडणाचा देखावा सुरू झालेला होता. अर्थात त्या पतीला याची कल्पना नव्हती आणि विनाकारण भांडण का होत आहेत हेही त्याच्या लक्षात येत नव्हतं. आता याच काळामध्ये त्या किरणच्याच उंचीची एक व्यक्ती शोधायची, तिची हत्या करायची, तिची बॉडी जाळायची आणि किरणचे काही पुरावे त्याच्याजवळ टाकायचे, म्हणजे तिची बॉडी आहे असं सगळ्यांना वाटेल आणि त्याच्यानंतर आपण तिथून पळून जायचं असा कट शिजलेला होता. आणि यासाठी कोणाचा तरी मृतदेह असणं आवश्यक होतं आणि त्यासाठी मग हे दोघं किरण आणि निशांत जे आहेत ते अशा एखादी बेवारस किंवा अशी एखादी महिला किंवा बॉडी किंवा जिवंत व्यक्ती कोणी सापडते का हे पाहायला त्यांनी सुरुवात केलं होतं. आता काही दिवस यांनी शोध घेतला. पंढरपूरच्या गोपाळपूर या भागाच्या जवळ एक महिला त्यांना सापडली. ही महिला थोडीशी वेडसर होती आणि ती महिला तिच्या मुलाच्या शोधात होती. तिचा मुलगा हरवलाय असं तिला वाटत होतं आणि ती मुलाला शोधत होती. आता हे यांनी हेरलं. त्यानंतर मग आम्ही तुझ्या मुलाला शोधून देतो असं म्हणून तिला पाटकळ या ठिकाणी सावंत वस्तीवरती यानं गुपचूप आणलेलं होतं. आता त्यानंतर त्या वेडसर महिलेचा यानं गळा दाबला आणि तिची हत्या केली, तिला मारून टाकलं आणि तिचा खून करून मृतदेह घटनेच्या ज्या दिवशी घटना घडली होती त्या रात्री तो मृतदेह त्या किरणच्या शेतामध्ये नेला आणि गवताच्या गंजीमध्ये तो लपवून ठेवला. आता सगळा प्लॅन रेडी झालेला होता आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणे 13 जुलैच्या रात्री पती आणि पत्नीमध्ये वाद, म्हणजे आता काही माध्यमातून असं आलं की म्हणजे मुलगी झोपली होती आणि मुलीला ती पत्नी झोपत होती आणि पतीची वाट बघत होती. त्यानंतर पती येतो, त्याच्यानंतर मग पती तिच्याबरोबर ती वाद घालतो वगैरे वगैरे आणि त्यानंतर झोपी जातो आणि पहाटे उठतो, तो असं घडतं असं माध्यमातून समोर आलं होतं. पण आता पती पत्नीमध्ये काहीतरी विषयावरून वाद झाला किंवा केला गेला आणि मध्यरात्री म्हणजे 14 जुलैच्या भल्या पहाटे रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास निशांतने कडब्याच्या गंजीला आग लावली आणि ती पेटवली आणि किरण जी आहे तिला घरातनं बाहेर बोलवलेलं होतं आणि ती डाळिंबाच्या बागेमध्ये लपलेली होती. आणि त्याच्यानंतर मग तिचा मोबाईल वगैरे घेऊन त्या मृतदेहाच्या तिथं टाकण्यात आला होता आणि त्यानंतर आता सगळ्यांना वाटेल की तीच मरण पावलेली आहे. याच्यानंतर मग हे सगळे प्रियकर आणि प्रेयसी जे आहेत ते तिथून निघून गेलेले होते. आता या ठिकाणी पहाटेच्या वेळेस आग लागलेली आहे. सगळे ग्रामस्थ त्या ठिकाणी जमलेले आहेत, बघितलं आहे त्यांनी. त्यानंतर मग त्या पतीलाही कळवण्यात आलेलं आहे. या सगळ्यामध्ये तो जो प्रियकर आहे अशी माहिती पण समोर येते की प्रियकरसुद्धा ती आग विझवण्यासाठी तिथं होता आणि इकडं जी प्रेयसी आहे तिला मग त्याने तिथून पळून लावलेलं होतं. आणि नंतर मग पोलिसांनी या सगळ्याचा तपास केला आणि नंतर तिनं आत्महत्या केली असं सगळ्यांना वाटत होतं. पण नंतर जेव्हा तपास केल्यानंतर पोलिसांच्या या सगळ्या तत्परतेमुळे एक निष्पाप व्यक्ती
जेलमध्ये जाण्यापासून वाचलेली होती. नाहीतर या माहेरच्या लोकांनी म्हणजे सासरच्या लोकांना अक्षरशः सळो करून सोडलेलं असतं किंवा त्यांना जगू दिलं नसतं ह्या मीडियावाल्यांनी वगैरे. आणि अशा पद्धतीने पाठीमागेही अनेक घटना घडलेल्या होत्या, पण पोलिसांच्या तत्परतेमुळे मी पुन्हा हे सांगतोय, कारण पोलिसांचं हे काम इतकं म्हणजे कौतुकास्पद आहे की जेणेकरून म्हणजे अशा पद्धतीने जर कामं झाली ना, तर मला वाटतं की कोणावरही अन्याय होणार नाही. तर अशा पद्धतीनं पोलिसांनी या सगळ्याचा उलगडा केलेला होता. आणि सध्या ती जी तरुणी आहे, ती तरुणी आणि तिचा प्रियकर दोघंही पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्या महिलेच्या खुनाचा आरोप त्यांच्यावरती आहे. आता किती विचित्र घटना आहे बघा. हे सगळं का केलं होतं? तर पळून जाण्यासाठी आणि अनैतिक संबंधासाठी. पण आता काय झालं? तर हे तर जेलमध्ये गेले. याच्यामध्ये एका निष्पाप महिलेचा खून झाला, आपल्या संसाराचा खून झाला, पतीच्या विश्वासाचा खून झाला, आई आणि मुलगी, पती आणि पत्नी यांच्या नात्यांचा खून झाला. या प्रकरणात प्रश्न हाच निर्माण होतो की ज्यांनी पतीला तुरुंगात पाठवलं किंवा तशा पद्धतीचे आरोप केले होते, तर त्यांचं काय झालं? म्हणजे आरोप करणाऱ्या माणसांवरती काय कारवाई आता होणार आहे? आणि ही पत्नी सापडली नसती तर पती खुनी म्हणून त्याला जेलमध्ये तो गेला असता का? कारण पाठीमागेही आपण अशा अनेक घटना बघितलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये पती जेलमध्ये जातोय, 2-2, 4-4, 5-5 वर्ष तिथं राहतोय आणि नंतर कळतं की पत्नी जिवंत आहे. तर ह्या प्रकरणामध्ये मग त्या पतीला अडकवण्याचा प्लॅन, मग ह्या सगळा विषय ज्यावेळेस समोर येतो, त्या पतीची जी ससेहोलपट किंवा त्या मुलीचे जे हाल झाले किंवा होणार, तर ह्याची कमी कोण भरून काढणार? आणि हे प्रत्येक माध्यमानं समजून घेतलं पाहिजे आणि प्रत्येक सिस्टीमनं समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक पुरुष हा गुन्हेगार नसतो. लक्षात घ्या, प्रत्येक पुरुष हा गुन्हेगार नसतो आणि प्रत्येक स्त्री ही पीडित नसते. याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि तुम्ही जर या भागातील असाल, तुम्हाला जर या घटनेबद्दलची अधिक वेगळी नवीन माहिती असेल, तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि आपण अपेक्षा करूया की इथून पुढं कुठल्याही निष्पाप व्यक्तीवरती अन्याय होणार नाही, हे आपण एक अपेक्षा ठेवूया आणि भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.